नमस्कार मंडळी, मी अविनाश. आता रात्रीचे जवळपास 3:30 वाजलेत आणि 4 वाजता आमची ट्रेन आहे आणि माझं जर तिकीट कन्फर्म झालंय. स्नेहलचं अजूनही RSC वरती आहे. RSC तिकीटवरती तुम्ही ट्रेनमध्ये चढू शकता, पण रिझर्वेशन अगेन कॅन्सलेशन आहे. अजून फायनल चार्ट प्रिपेअर झालेला नाही आहे. 30 मिनिटं आधी प्रिपेअर होतोय आणि मी त्याचीच वाट बघतोय. तर आमची ट्रेन पुणे स्टेशनला यायला जवळपास 1-1.5 तास आहे. तर चला आपण ACचा जो वेटिंग रूम असतो तिथे जाऊन वेट करू आणि थोडंसं रिलॅक्स पण होऊ. आमची ट्रेन येते 2 नंबर प्लॅटफॉर्मवर, तर आम्ही चाललोय 2 नंबर प्लॅटफॉर्मकडे. आता सकाळचे 3:30 वाजलेत आणि 4:30 वाजता पुणे रेल्वे स्टेशनवरून दिल्लीला जाण्यासाठी गोवा एक्सप्रेस आहे आणि मॅडमचं तिकीट अजून सुद्धा RSC वरती आहे. आणि आत्ताच मी नेमकं सांगितलंय तिला. दिल्लीला जाण्याचं कारण असं आहे की आमची फर्स्ट मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, ती सेलिब्रेट करायचीच होती. मग आम्ही चाललो आता दिल्लीला. आणि मला आता अविनाशने सांगितलंय माझं अजून तिकीट आहे ते कन्फर्म झालेलं नाहीये, ते अजून RSC. आता मला माहित नाही, मला झोपून जावं लागेल का बसून जावं लागेल. तिकीट कन्फर्म होईल याची मला गॅरंटी आहे. तिचा खूप कमी नंबर राहिलेला आहे RSCचा आणि जवळपास आता मी इथं एक चौकशी पण केली तर त्यांच्यामध्ये हिचं तिकीट कन्फर्म होऊन जाईल. सो तिकीट कन्फर्म होतंय की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की पुढचा व्लॉग कंटिन्यू करा. मला एवढी मोठी जर्नी बसून करावं लागेल. स्नेहल, काय झालं रे? एवढा काय चेहरा उदास केलाय? मला खरंच टेन्शन आलंय. कशाचं टेन्शन आलं तुला? ट्रिपचं? मग आता ट्रेन येईन 10-15 मिनिटात, अजून पण तिकीट कन्फर्म झालं. अरे ट्रेनला अर्धा तास आहे आणि जे फायनल चार्टचं प्रिपरेशन होतं ना त्याला 30 मिनिटं असतात. सो एक 10-15 मिनिटांमध्ये आपल्याला कळून जाईल की तुझं तिकीट कन्फर्म होईल की नाही ते. ठीक आहे. फायनली गोवा एक्सप्रेस पुणे स्टेशनला आलेली आहे. उठावी, आता सकाळ झाली आहे. मी उठा म्हणते आणि तुम्ही परत झोपताय. फ्रेश झालोय दोघं पण. तेलकट काही खायचं नाही त्यामुळे आम्ही खेळ घेतली दोघांनी. आता कुठे असेल आपण? आम्ही आता मनमाड क्रॉस केले, याच्यानंतर गाडी खांडवा, नंतर झाशी लक्ष्मीबाईचं जे आहे झाशी, त्याच्यानंतर भोपाळ, नंतर मथुरा, आग्रा आणि आग्रा, मथुरा आणि मग दिल्ली. उद्या सकाळी दिल्ली जाणार आहे आपण 6:30 वाजता. लॉंग जर्नी. आता दुपारचे 3:30 वाजले आणि आम्ही आता ट्रेन मध्ये आहोत. रात्री 4 वाजता पुणे रेल्वे स्टेशनला आम्ही ट्रेन बोर्ड केली आणि नंतर जेव्हा TT आले त्यांनी स्नेहलचं RSCचं तिकीट कन्फर्म केलं. पण परत एक प्रॉब्लेम झाला की तिकीट सेम कोचमध्ये नव्हतं. पण नंतर त्यांना रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी एका कोचमध्ये आम्हाला सीट अलॉट केली आणि जे दोन्ही बर्थ भेटले ना ते आम्हाला दोन्ही पण अप्पर बर्थ भेटले. त्यामुळे खाली येण्याचा काही प्रश्न नव्हता. सकाळी खाली आलो आणि नशिबाने जे आमचे को पॅसेंजर होते आणि माझं फेवरेट जे सीट आहे साईड लोअर बर्थ, तर ते खांडवाला उतरले. त्यामुळे आम्हाला त्यांचं साईड लोअर बर्थ भेटलंय आता. आणि जवळपास आम्ही भोपाळ किंवा त्याच्या पुढे जे झाशी आहे तोपर्यंत साईड लोअर बर्थवरती राहू. माहीत नाही आम्ही किती वेळ या साईड लोअर बर्थचा आनंद घेऊ शकतो. बट जो है जैसा है अभी उसी का ही मजा लेते हैं. कसं आहे जेवण? काय काय खाताय? काय खाताय? तर ट्रेनमध्ये घरचं जेवण करतोय आणि ह्या व्ह्यूचा आनंद घेत घेत आमची जर्नी एन्जॉय करतोय. तुम्हीही असेच आमच्यासोबत शेवटपर्यंत ही जर्नी कंटिन्यू करा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. स्नेहल, कसं वाटतंय तुला इतकी लॉंग जर्नी?
माझ्यासाठी लॉंगच जर्नी आहे. ऑलमोस्ट 2 दिवस आपण ट्रेनमध्ये आहे. आणि पहिले मी प्रवास केलेला आहे ट्रेननी, 2 दिवसासाठी वगैरे नव्हता केला. पण मला एक सांगेल की तू ट्रेनचं अजून नाव पण सांगितलं नाही. तुम्ही नाही सांगितलंय. नाही, मी पण नाही सांगितलंय. कोणती ट्रेन आहे? आपण कोणत्या ट्रेनने जातो दिल्लीला? ही गोवा एक्सप्रेस आहे. ही वास्को द गामावरून निघते आणि हजरत निजामुद्दीन हिचं लास्ट स्टेशन आहे. तर मी दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला पोहोचते. त्यात महत्वाचं ह्या ट्रेनचं एक स्वतःची पॅन्ट्री कार आहे. तर आत्ताची जी वॉर सिच्युएशन आहे त्यामुळं स्टेशनवर आपण जे फूड अवेलेबल नाही आहे बऱ्याच ठिकाणी, आणि जे विकणारे येतात ते पण येत नाही आहेत कारण गॅसचा इश्यू चालू आहे, सगळ्यांना माहिती. पण ह्या ट्रेनची स्वतःची पॅन्ट्री कार असल्यामुळे आम्हाला तो इश्यू जास्त फेस नाही करावा लागला की इथं आम्हाला फूड अवेलेबल झालं इझिली. तर हा एक प्लस पॉईंट झाला आमच्यासाठी. तर असा सुंदर सुंदर व्ह्यूचा आनंद घेत घेत गप्पा मारत मारत आम्ही एक स्टेशन क्रॉस करत करत सकाळी ऑलमोस्ट 6:30 वाजता दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन या स्टेशनला पोहोचलो. स्नेहल, वेलकम टू दिल्ली. सगळ्यात पहिले मेट्रो स्टेशनला जाऊन 2 व्हिजिटर कार्ड परचेस करू, जेणेकरून पुढील 3 दिवस दिल्लीची कोणतीही ट्रॅफिक फेस न करता फिरण्यासाठी आपल्याला मदत होईल. आत्ता आम्ही आलो आहे निजामुद्दीन मेट्रो स्टेशनला, जे आहे रेल्वे स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवर, आणि चाललो आहे RK आश्रम मेट्रो स्टेशनला. तिथून हॉटेल पण जवळच आहे. जस्ट आम्ही पोहोचलो आहे हॉटेलला. 9:30 वाजलेत. अविनाश चेकिंग फॉर्मॅलिटी कंप्लीट करतायत. आणि ही आहे क्विक रूम टूर. हॉटेल पण प्रीमियम आहे, ॲम्बियन्स पण छान आहे. हॉटेलचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही चेकआउट करू शकता. चला आता हा मी ट्रॅव्हल फ्रॉम पुणे टू दिल्लीचा ब्लॉग इथंच एंड करते. भेटू पुढच्या एक्साइटिंग ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.